पोरो नमस्कार। 11 तारखेला तुम्हाला पळायचे। 11 तारखेला का पळायचे तर आतापर्यंत आपल्या घराची परिस्थिती बदलण्यासाठी बाप पळत होता, त्या बापाचं पळणं थांबवण्यासाठी 11 तारखेला तुम्हाला पळायचे। 11 तारखेला तुमचं ग्राउंड चालू व्हायले, काही जिल्ह्याचं 14 तारखेला चालू व्हायले। सर्व लेकरांना त्यासाठी शुभेच्छा आहेत। पण बाळांनो, 10 तारखेला दुपारी 3 पर्यंत त्या जिल्ह्यात तुम्हाला पोहोचायचे। जर संबंधित जिल्ह्यामध्ये अकॅडमीवाल्यांनी क्लासवाल्यांनी व्यवस्था केली असेल तर बेस्ट आहे। जरी नसेल केली तर तेलकट खाऊ नका। तिथला कुठला मित्र असेल तर त्या शहरात आपण एन्जॉय करायला ट्रिपला गेलो नाहीत, फिरण्याचा प्रयत्न करू नका कोणाच्या गाडीवर, है ना। त्याच्यानंतर ट्रॅफिकमध्ये बिनाकामी इंजुरी होईल असं वागू नका। पार्टीपासून लांब राहा। त्यानंतर छान झोप घ्या, चांगले फळं खा, आहार चांगला ठेवा। आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की 4 वाजता तुम्हाला इन व्हायचं आहे। 4 वाजून 10-15 मिनिटं झाले लेट झाला तर 1 वर्ष तुमच्या आयुष्यातलं लेट होणार याची काळजी घ्या। तुम्हाला ही गोष्ट सांगावी एवढे तुम्ही लहान नाहीत, पण कधी कधी काही मूर्ख चाळे करून आपल्या आयुष्याला घोडे लावण्याचं काम आपणच करत असतो। त्यासाठी एक भाऊ म्हणून सांगालो किंवा त्या ठिकाणी बरोबर जाताना पुन्हा स्पोर्ट्सचा शूज वापरायचा आहे। त्या स्पोर्ट्सच्या शूजची टाच लयच मोठी असावी आणि अधिकाऱ्याचं आपल्याकडे लक्ष जावं, असे चाळे करू नका। त्याच्यानंतर भरतीमध्ये थोडा संयम बाळगा। पळताना प्रत्येक गोष्टीमध्ये कळलं का घाई गडबड करू नका। मुख्य